काय झाले समाजाला? काय झाले नेमकं समाजाला? मी प्रत्येक पुरुषाला नावं ठेवणार नाही, परंतु ह्याच पुरुष जातीमधले जे ठराविक नग आहेत ज्यांच्यामुळे या घटना घडतात त्याचं काय? त्या मुलीची काय चूक होती? 3 वर्षापूर्वी काही जन्माला आली होती, तिनं अजून जगाचं ज्ञानही घेतलं नव्हतं, तिच्या बाबतीत ही घटना घडली. मागच्या काही दिवसापूर्वी दुसऱ्या मुलीवर घडली आणि अजून काही दिवसांनी अजून मुलीवर घडत. मग काय बघतच बसायचं का? शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की असा काहीतरी कायदा करा ना, की पुढच्या माणसानं परत असं कृत्य करताना 10 वेळा विचार केला पाहिजे की काय होईल आपल्या बाबतीत. जोपर्यंत ही भीती त्यांच्यात राहत नाही तोपर्यंत हे होत राहणार आहे. अनेक यज्ञ, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक मुली सर्वाईव्ह होत असतील ह्या घटनेपासून, पण त्यांना नाही बोलता येत, नाही वाचा फोडता येत. काही कारणास्तव त्यांना गप्प राहावं लागतं, काही कारणास्तव त्यांचा आवाज बंद केला जातो. काही गोष्टी निदर्शनास येतात आणि काही गोष्टी निदर्शनास येतच नाहीत. त्याचं काय? अहो, या जगामध्ये काही घटना घडतात, काही घटना निदर्शनास येतात, पण काही घटना हाईड केल्या जातात, दाबल्या जातात. परिस्थितीने, पैसा पाण्याने सगळ्या गोष्टी दाबल्याही जाऊ शकतात. त्याचं काय? म्हणजे अशा कित्येक मुलींना हे सर्वाईव्ह करायला लागत असेल, त्याचं काय? आणि नराधम मात्र बिनधास्त फिरतात, जसे की हे त्यांच्या बापाचंच आहे सगळं राज्य. यांना कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत कारवाई कठोर होत नाही तोपर्यंत ह्या घटनांचा क्रम वाढत राहणार आहे, कमी नाही होणार. ह्या काही कारवाई करा की पुढच्या व्यक्तीनं अशी गोष्ट करताना 10 वेळा विचार केला पाहिजे की आपला याचा सोक्षमोक्ष काय लागल, आपलं काय होईल या घटनेनंतर. आणि त्या शासनानंच त्यांचा थरकाप उडला पाहिजे, त्याशिवाय ह्या घटना आटोक्यात येणार नाहीत. वाईट तर त्या मुलीचं वाटतंय, तिच्या घरच्यांचं वाटतंय. तिचं वय काय होतं? निशब्द घटना आहेत, निशब्द. पण ह्याला शासन झालंच पाहिजे. ह्याला मला सरकारला खरोखर कळकळीची विनंती आहे, असे शासन द्या की पुढच्या व्यक्तीने परत अशी घटना करताना 10 वेळा विचार केला पाहिजे की मी हे करू का नको, ह्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. त्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. न्याय हा मिळालाच पाहिजे.